नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण सरळ व्याज काढायला शिकणार आहोत बघा. तर दसादसी 5% दराने 10,000 रुपयाचे 5 वर्षाचे सरळ व्याज काढा. तर या ठिकाणी बघा दर दिलेला आहे 5%, मुद्दल दिलेले आहे 10,000, कालावधी दिलेला आहे 5. तर या ठिकाणी बघा सूत्र वापरायचं आहे आपल्याला. सरळ व्याज बरोबर म गुणिले द गुणिले क चे 100. या ठिकाणी म म्हणजे काय तर मुद्दल किती आहे 10,000. त्याच्यानंतर दर विचारलेला, दर काय दिलेला आहे या ठिकाणी 5 दिलेला आहे. द म्हणजे दर या ठिकाणी 5 लिहिला. कालावधी किती आहे तर 5 आहे. तर या ठिकाणी बघा भागिले 100. एक शून्याला हा शून्य गेला, ह्या दुसऱ्या शून्याला हा दुसरा शून्य गेला. तर या ठिकाणी बघा 100 गुणिले 5 5 25 बरोबर बघा 25 0 0 25 0 0 25 1 25. तर या ठिकाणी सरळ व्याज किती आलेला आहे